राज्याच्या राजकारणात सध्या सत्तेची समीकरणं इतकी वेगवान आणि अनपेक्षित बदलत आहेत की कालचा मित्र आज शत्रू आणि आजचा बंडखोर उद्याचा किंगमेकर कधी बनेल याचा नेम राहिलेला नाही. अशाच एका राजकीय भूकंपाने सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू ठरला आहे नाशिक. ज्या नाशिक विधान परिषद निवडणुकीवरून गेल्या काही दिवसांत महायुतीमध्ये प्रचंड रणकंदन माजलं होतं, तिथे अखेर लोकशाहीच्या पडद्यामागे घडलेला एका अदृश्य खेळाचा अत्यंत खळबळजनक निकाल समोर आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना या निवडणुकीत अत्यंत दारुण आणि मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागलाय. सर्वात मोठी आणि आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचा जाहीर प्रचार न करता केवळ पडद्यामागून हालचाली करत अपक्ष निवडून लढवणाऱ्या गोकुळ गीते यांनी दराडे यांना थेट पराभवाची धूळ चारली. पहिल्याच फेरीत 357 मतांचा टप्पा ओलांडत गोकुळ गीतेंनी मिळवलेला हा विजय केवळ एका उमेदवाराचा पराभव नाही, तर महायुतीच्या गोटात झालेला एक फार मोठा दगाफटका आहे. मतमोजणीच्या केंद्रावर दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये झालेली धक्काबुक्की आणि निकालाच्या तीव्रतेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात जी खळबळ उडाली आहे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. या धक्कादायक निकालानंतर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे आणि त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावरील नाराजी आणि संताप लपून राहिलेला नाही. निकाल स्पष्ट होताच मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना नरेंद्र दराडे यांनी माध्यमांसमोर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. सर्वांनी विश्वासघात केला असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय म्हणाले ते बघूया. नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून त्यांनी त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून महायुतीतील सर्व सुरुवातीपासूनच तुमच्या विरोधात वातावरण होतं. अनेक नेते सांगत होते की 6 वर्ष तुम्ही भेटत नव्हते आणि नेत्यांवर आहे. आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे मी हारलो. मंत्री आपल्या एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मंत्री माझ्या बरोबर होते, बाकीने विश्वासघात केला. निवडणुकीच्या काळात केवळ दिशाभूल करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही प्रचार करत नाही आणि माघार घेत आहोत, अशा प्रकारची खोटी आश्वासनं महायुतीमधील घटक पक्षांकडून दिली गेली आणि ऐनवेळी दराडे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला, असा थेट आरोप दराडे यांच्या कुटुंबाने केलाय. जरी त्यांनी मंत्री गिरीश महाजन किंवा दादा भुसे यांचं थेट नाव घेतलं नसलं, तरी नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांवरच त्यांचा रोख होता हे उघड आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की महायुतीच्या नेत्यांनी एवढी फिल्डिंग लावली असतानाही नरेंद्र दराडे यांचा हा करेक्ट कार्यक्रम नेमका कसा झाला? यामागे प्रामुख्याने 3 मोठी कारणे आहेत. नाशिकच्या राजकीय वर्तुळात बोलली जात आहेत. नाशिकची ही जागा आपल्याकडेच असावी यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच प्रचंड आग्रह धरला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने नाशिकमध्ये मोठी ताकद लावली होती. तरीही एकनाथ शिंदेंनी जागा आपल्याकडे ठेवून पुन्हा दराडे यांना उमेदवारी दिली. दराडे यांच्याविषयी स्थानिक पातळीवर विशेषतः लोकप्रतिनिधींमध्ये असलेली नाराजी आणि सत्तेचं विकेंद्रीकरण न होता ती एकाच कुटुंबात राहते, हा राग भाजपच्या ग्राउंड लेवलच्या मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला आणि गीतेंच्या रूपाने आपल्या असंतोषाला वाट करून दिली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाकडे गेली होती, पण ऐनवेळी ठाकरे गटाने आपला कोणताही उमेदवार रिंगणात उतरवला नाही. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी नाशिकचे दौरे केले, पण कोणालाही अधिकृत AB फॉर्म दिला नाही. हा मवियाचा एक मोठा मास्टर स्ट्रोक होता. भाजपमधील अंतर्गत नाराजी ओळखून ठाकरेंच्या शिवसेनेने आपली सर्व मते गोकुळ गीतेंकडे वळवली, ज्याला संजय राऊतांनी उघडपणे दुजोरा दिला. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी असलेले दराडेंचे जुने मतभेद आणि दराडेंनी विधानसभेला भुजबळांच्या विरोधात केलेलं काम यामुळे राष्ट्रवादीच्या 107 मतदारांनीही ग्राउंडवर दराडेंना साथ दिली नाही. गीते कुटुंब हे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत भक्कम मानलं जातं. गणेश गीते यांची संपत्ती ऑन रेकॉर्ड 100 कोटींच्या घरात आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध आणि गोकुळ गीतेंची बाजार समितीवरील पकड यामुळे त्यांनी कोणताही जाहीर प्रचार न करता केवळ आपल्या शब्दाच्या आणि मायक्रो मॅनेजमेंटच्या जोरावर हे कठीण वाटणारे गणित अत्यंत सहजतेने सोडून दाखवलं.
या निवडणुकीतील मतांची आकडेवारी जर आपण पाहिली तर गोकुळ गीतेंनी मिळवलेला विजय हा किती एकतर्फी आणि नियोजित होता हे सहज समजून येतं. नाशिकमध्ये एकूण 619 मतदारांपैकी 618 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. म्हणजेच मतदान जवळपास 99% वर झालं होतं. मतमोजणी दरम्यान यातील 13 मतं अवैध ठरवण्यात आली, ज्यामुळे एकूण वैध मतांची संख्या 605 झाली. या वैध मतांच्या आधारे निवडणूक आयोगाने विजयासाठी आवश्यक असलेला फायनल कोटा 303 मतांचा निश्चित केला होता. जेव्हा पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली तेव्हा महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पारड्यात केवळ 248 मतं पडली. या उलट अपक्ष रिंगणात असलेल्या गोकुळ गीते यांनी थेट 357 मतं मिळवून विजयाचा कोटा पहिल्याच फेरीत अत्यंत सहजतेने पार केला. पहिल्याच फेरीत मिळालेला हा 357 मतांचा भला मोठा आकडा दराडे समर्थकांसाठी आणि शिंदेच्या शिवसेनेसाठी केवळ धक्का नव्हता, तर तो महायुतीमधील क्रॉस वोटिंगवर शिक्कामोर्तब करणारा सर्वात मोठा पुरावा ठरला. या निवडणुकीत आणखी एक मोठा ट्विस्ट मतमोजणी सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी पाहायला मिळाला. मतमोजणी केंद्रावर दाखल होताच गोकुळ गीते यांनी माध्यमांशी बोलताना एक खळबळजनक वक्तव्य केलं, ज्याने महायुतीच्या नेत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. गीते म्हणाले की मी वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून केवळ माझा वैयक्तिक प्रचार थांबवला होता. मी निवडणुकीतून अधिकृतपणे माघार घेतली नव्हती. जर मी स्वतः फिरलो नसलो तरी माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला होता आणि 31 मे पासूनच मला मतदारांचा मोठा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. गीतेंचा हा आत्मविश्वास खरा ठरला. दरम्यान मतमोजणी केंद्राच्या आत आणखी एक नाट्य घडलं. नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे हे मतमोजणी प्रतिनिधी म्हणून आत थांबले होते. यावर गोकुळ गीते यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला मतमोजणी केंद्रात प्रतिनिधी म्हणून बसण्याचा अधिकार नाही असा मुद्दा उपस्थित करत त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. यावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. जोरदार घोषणाबाजी झाली आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, जे नंतर प्रशासनाने शांत केलं. आता नाशिकची ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडेच राहावी आणि दराडे सुरक्षितपणे निवडून यावेत यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वतः नाशिकमध्ये अनेक दिवस तळ ठोकला होता. गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्या मदतीने त्यांनी गोकुळ गीतेंची मनधरणी करून पत्रकार परिषदेत माघारीची घोषणाही करवून घेतली होती. मात्र इतकी प्रचंड यंत्रणा राबवूनही दराडे पराभूत झाल्याने उदय सामंत यांना पत्रकारांच्या अनेक तिखट प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की नरेंद्र दराडे हे आमचे अधिकृत उमेदवार होते. त्यांचा पराभव नेमका कशामुळे झाला, पक्षांतर्गत नेमकी कुठे गळती झाली आणि या पराभवाच्या स्क्रिप्ट मागे नेमका कुणाचा हात आहे याचा आम्ही सखोल अभ्यास करू आणि एक सविस्तर अहवाल एकनाथ शिंदेकडे सोपवू. आता संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की हे गोकुळ गीते नक्की आहेत तरी कोण? गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपचे खंदे नेते गणेश गीते यांचे सख्खे बंधू आहेत. गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत आणि त्यांच्या आजवरच्या सर्व निवडणुकांमध्ये गोकुळ गीते हे नेहमीच किंग मेकर आणि पडद्यामागचे रणनीतिकार म्हणून सक्रिय राहिलेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती आणि त्या संपूर्ण हाय व्होल्टेज निवडणुकीचे मायक्रो मॅनेजमेंट आणि प्रचाराचे अचूक नियोजन गोकुळ गीते यांनीच सांभाळलं होतं. गोकुळ गीते हे स्वतः पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सलग 2 वेळा संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये त्यांची स्वतःची एक स्वतंत्र आणि भक्कम पकड मानली जाते. त्यामुळेच वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर माघारीसाठी कितीही दबाव आणला गेला तरी त्यांनी तांत्रिकदृष्ट्या आपली उमेदवारी मागे न घेता मतदारांच्या मनात एक छुपी लाट निर्माण केली होती, ज्याचा परिणाम आजच्या निकालातून दिसून आला. आता नाशिकच्या या संपूर्ण राजकीय नाट्यात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे पडद्यामागील एका अदृश्य शक्तीची. वरवर पाहता ही लढत केवळ नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात असल्याचं दिसत होतं, पण निकालाच्या आकड्यांनी महायुतीमधील एका मोठ्या आणि अदृश्य कारस्थानाचा बुरखा टराटरा फाडलाय.
ही अदृश्य शक्ती नेमकी कोण याबाबत अधिकृतपणे कोणीही नाव घेत नसलं तरी या शक्तीने अत्यंत पद्धतशीरपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा घात केलाय. हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालंय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमध्ये येऊन बंडखोरांची मनधरणी केली. गोकुळ गीतेंनी केवळ प्रचार थांबवल्याचं जाहीर केलं आणि शिवसेनेला गाफील ठेवण्यात आलं. आम्ही तुमच्यासोबत आहोत असा आभास निर्माण करून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला गाफील ठेवायचं आणि दुसरीकडे छुप्या पद्धतीने भाजप आणि महायुतीच्या इतर घटक पक्षांची मतं बंडखोराच्या पारड्यात पाडायची, ही या अदृश्य शक्तीची अत्यंत अचूक आणि घातक रणनीती होती. पहिल्याच फेरीत गोकुळ गीतेंना मिळालेली 357 मतं हा या अदृश्य शक्तीच्या मायक्रो मॅनेजमेंटचाच एक भाग होता, ज्याने शिवसेनेच्या हक्काच्या मतांना सुरुंग लावला. राजकीय पटलावर मैत्रीचा हात दाखवून मागून थेट शिवसेनेचा गेम करणाऱ्या या अदृश्य शक्तीच्या करेक्ट कार्यक्रमामुळे नाशिकमध्ये शिवसेनेला अत्यंत मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि हा घात आगामी काळातील महायुतीच्या संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण करणारा ठरणार आहे. नाशिकच्या या धक्कादायक निकालाने आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कौतुकाच्या घटनेने महाराष्ट्रासमोर एक मोठा विरोधाभास उभा केलाय. एका बाजूला सत्तेसाठी, पदासाठी आणि वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी पक्षाचे आदेश धुडकावून लावणारी बंडखोरी यशस्वी होताना दिसते, तर दुसऱ्या बाजूला सर्व मोहावर मात करून पक्षाशी आणि विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्या नेत्याला जनता डोक्यावर घेताना दिसते. 1967 मधील हरियाणातील आयाराम गयाराम प्रवृत्तीपासून सुरू झालेला हा राजकीय खेळ आज 2026 मध्ये महाराष्ट्रात अत्यंत टोकाच्या पातळीवर पोहोचलाय. कोट्यवधी रुपयांच्या कथित व्यवहारांच्या चर्चा, मतदारांना सहलीला नेण्याचे पॅटर्न आणि ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसण्याचं राजकारण यामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चाललाय. नाशिकच्या या निकालाने महायुतीला हाच धडा दिलाय की राजकारण केवळ वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या तडजोडींवर चालत नाही, तर जमिनीवरील कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भावनांचा आदर न केल्यास असा करेक्ट कार्यक्रम ठरलेलाच असतो. नरेंद्र दराडेंचा हा पराभव आगामी काळातील मोठ्या राजकीय फेरबदलांची नांदी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र दराडे यांचा पराभव नेमका कोणामुळे झाला आणि गोकुळ गीतेंच्या मागे कोणती अदृश्य शक्ती उभी होती? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. तशाच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.